काँग्रेसचे मोठे नेते होते आणि देश स्तरावर सुद्धा सगळ्यात अधिक कोणाला सन्मान असेल तो अशोकराव चव्हाणांना CWC मेंबर असताना त्यांना होता. परंतु अशा प्रकारचा ते निर्णय घेतील असं कोणालाही वाटलं नाही, कारण त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, ते मुख्यमंत्री राहिलेत, 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेत, वडीलसुद्धा मुख्यमंत्री अनेक वेळा होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अशोकराव निर्णय घेणं हे काँग्रेसच्या दृष्टिकोन अत्यंत दुर्दैवी आहेत आणि आम्हाला सर्वांना धक्का देणार आहे. परंतु अशा परिस्थितीवर निश्चितच काँग्रेसचा कार्यकर्ता मजबूतीनं पाय रोवून पुढे उभा राहील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विजय मिळवून देण्याच्यासाठी म्हणून प्रयत्नाची शिकस्त करेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. कारण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे असतात, जे काही नेते आहेत, त्यांचा विश्वास काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर आहे. देशामध्ये असलेले संविधान हे बाधित ठेवून त्याप्रमाणे प्रशासन चालायला पाहिजे, प्रत्येकाने न्याय हक्क त्याप्रमाणे मिळायला पाहिजे आणि या देशामधल्या सर्व बंधू जे असतील, धार्मिक याच्यामधून वेगवेगळ्या धर्माचे असतील, जातीचे असतील, त्यांनीसुद्धा एकत्र राहिलं पाहिजे. हा देश सर्वांचा आहे आणि तशाच माध्यमातून या देशाचा विकास घडू शकतो. ही जी काही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, गरीब माणसाला न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, त्याला जे तोडू पाहत आहेत, BJP तोडू पाहत आहेत, त्याचा मुकाबला काँग्रेस पक्ष आणि राहुलजी गांधी आणि आमचे खरगे साहेब त्या ठिकाणी मोठ्या मजबूतीनं करतायत आणि त्याच पद्धतीनं त्याच विचाराने प्रेरित झालेली असंख्य अशा प्रकारचे काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे कुठेही अशोकरावच्या जाण्याने त्यात फरक पडणार नाही, उलट अधिक उत्साहाने की काँग्रेस पक्षसुद्धा त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता आहोत आणि आम्ही काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी खाली पाण्याची वेळ येऊ देणार नाही, अशा धडाडीनं काम करणारे ग्रामीण भागामधले असेल, गावागावामधले असेल कार्यकर्ते परत जोमाने त्या ठिकाणी उभे राहतील, काँग्रेस पक्षाला या ठिकाणी विजय मिळवतील. काय कारण नाही, यामध्ये काय कारण असेल याची काही चर्चा आमच्यासोबत कधी त्यांनी या विषयावर केली नाही. परंतु पक्ष सोडणं हे दुर्दैवी आहे आणि पक्ष सोडणं कुठल्या कारणाने सोडलं, परंतु आज जे BJPचं दबाव तंत्र जे सुरू आहे, त्या ठिकाणचे CBIची इन्क्वायरी असेल, EDची इन्क्वायरी असेल, वेगवेगळ्या माध्यमातून इन्क्वायरी करून नामोहरण करायचं कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि आपल्यामध्ये मिळवून घ्यायचं. स्वतःच्या विचाराने त्या ठिकाणी लोक यायला तयार नाहीत, कारण त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुठला भाग नाही. या देशामधलं संविधान त्यांना मान्य नाही. या देशामधल्या विकासात्मक विचारावर मतदान घेण्याची त्यांची क्षमता नाही. म्हणून अशा प्रकारचं कुठेतरी वाद हे करायचं, दुसऱ्या पक्षाला तोडायचं, आपल्या पक्षाशी जोडायचं. म्हणून ज्या आधारावर आपण म्हणतो विचारधारेच्या आधारावर कुठलाही कार्यकर्ता उभा असला पाहिजे, तशा काम करायला पाहिजे, त्यालाच खंड पाडण्याचं आणि आपली डिक्टेटरशिप त्या ठिकाणी चालवण्याचा जो प्रयत्न मोदी आणि BJP सरकारने चालवलेला आहे ते दुर्दैव आहे, देशाचं दुर्दैव आहे. आणि अशामध्येच अशोकराव चव्हाण यांनी हा निर्णय घेणं अत्यंत दुर्दैवी आहे. त्याला कोणत्याही कार्यकर्त्यांना कदापि मान्य होणार नाही आणि कार्यकर्तेसुद्धा त्यांच्यासोबत जातील असं मला वाटत नाही. कारण शेवटी निष्ठेला काही महत्त्व असतं आणि कुठेतरी आपला फायदा होतो की नुकसान होतं हे विचार करण्यापेक्षा आपण कुठल्या पक्षाची बांधिलकी आहोत, त्यापेक्षा अनेकांनी अनेक लढाया लढल्या, अनेकांनी स्वातंत्र्यामध्ये अनेकांनी आपल्या आहुत्या दिल्या. याच्यासाठी नाही दिल्या की आम्ही कुठेतरी आमच्यावर कुठला दबाव आला म्हणजे आम्ही निघून जाऊ. ते नेतृत्वाने ते एक दिशा देण्याचं कार्य असतं. परंतु अशा अडचणीच्या वेळेला अशोकरावजींनी जाणं हे दुर्दैवी आहेत आणि त्यामध्येही काही लोकांनी त्याची साथ देणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु जे काही त्याच्यावर सत्तेसाठी किंवा थोडेसे चालवण्यासाठी कोणी जात असेल तर त्यामध्ये जनताच्या दरबारामध्ये त्या संदर्भातला न्याय होऊ शकतो.